नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या बातमीपत्राकडे. कृतज्ञता यज्ञातून बलिदानी आत्म्यांना श्रद्धांजली. राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेचा उपक्रम. प्रतिनिधी बुद्धघोष तायडे. राष्ट्रशक्ती हमचालीस संघटना मूर्तिजापूर यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध सामाजिक चळवळी, शेतकरी आंदोलन तसेच न्यायासाठी संघर्ष करताना बलिदान दिलेल्या पवित्र आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कृतज्ञता यज्ञ आयोजित करण्यात आला. हिरपूर रोडवरील उड्डाणपूल परिसरात झालेल्या या कार्यक्रमात पेपर लीक प्रकरणानंतर न्यायाच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते स्वर्गीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, स्वर्गीय गोविंद पानसरे, स्वर्गीय कलबुरी, स्वर्गीय गौरी लंकेश तसेच शेतकरी आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी या भावनेतून यज्ञ व हवन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे प्रमुख सत्यनारायण तिवारी यांच्या हस्ते यज्ञपूजन व हवन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव होते. यावेळी जिल्हा संयोजक बंडूभाऊ डाकोरे, विनायक कावरे, दिलीप देशमुख, रामेश्वर निंगोट, राम कोरडे, प्रकाश मुळे, सागर कोरडे, रामहरी इंदोरे, मधुकर पाटील इंगोले, दीपक सराफ, अनिल सुदाम, सुरेश भाऊ वारोकार, सोनू सरवरे, प्रकाश वानरे, तालुका कार्याध्यक्ष सुनील वानखडे, नागोराव तायडे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची संचालन संघटना तालुका अध्यक्ष रोहित सोळंके यांनी केले, तर बाळासाहेब खांडेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी उपस्थितांनी देश, समाज आणि शेतकऱ्यांसाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने जपण्याचा संकल्प व्यक्त केला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी बुद्धघोष तायडे. नमस्कार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.